T20 आशिया कपमधील सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. जूनमध्ये झालेल्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचे एकमेकांसमोर आले होते, जिथं भारतानं सुपर 8मध्ये पाकिस्तानला हरवून त्यांना बाद केलं होतं. आता 3 महिन्यानंतर हे दोघे आशिया कपच्या गट टप्प्यात आमने सामने येत आहेत. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वुमन्स यांच्यातील एक दिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होतीये. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वुमन्स यांच्यात एकूण 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हरमनप्रीत कौर या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे, तर एलिसा हिली हिच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. भारतीय महिला बॉक्सर जास्मिन लंबोरियानं जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. अंतिम सामन्यात जास्मिननं पोलंडच्या जुलिया सेरेमेटाला हरवून सुवर्णपदक जिंकलं. शनिवारी ग्रुप बीचा सामना अबुधाबी येथे खेळवण्यात आला, ज्यामध्ये बांगलादेशनं 20 षटकांत 5 गडी बाद 139 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेनं 14.4 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 140 धावा केल्या आणि सामना जिंकला. श्रीलंकेनं आशिया कप 2025मध्ये आपला पहिला सामना जिंकलाय. भारताच्या खेळाडूंनी हाँगकाँग ओपन स्पर्धेत आपला डंका वाजवलाय. भारतीय खेळाडू लक्ष्य सेनसह सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार पुरुष जोडीनं शनिवारी सरळ गेममध्ये विजय मिळवत हाँगकाँग ओपन सुपर 500च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केलाय. महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ दमदार कामगिरी करताना दिसतं. यावेळी पुरुष हॉकी टीमनं पुरुष हॉकी आशिया कप जिंकलाय. त्यांच्या पाठोपाठ महिला हॉकी संघानं देखील अंतिम फेरीत धडक मारून विजेतेपदाच्या दिशेनं एक पाऊल टाकलंय. भारतानं सुपर 4च्या शेवटच्या सामन्यात जपानसोबत 1-1 अशी बरोबरी साधून अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय टेनिस संघानं स्वित्झर्लंडमधील BL येथे इतिहास रचलाय. डेव्हिस कप 2025 वर्ल्ड ग्रुप 1मध्ये भारतानं स्वित्झर्लंडचा 3-1 असा पराभव केलाय. 32 वर्षात युरोपियन संघाविरुद्ध भारताचा हा पहिलाच विजय, तर या विजयासह भारतीय संघानं डेव्हिस कप 2026च्या पात्रता फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सौरव गांगुली, हरभजन सिंग, देबजीत सैकिया आणि अरुण सिंग धुमाल यांना बोर्डाच्या पूर्ण सदस्यांचं प्रतिनिधी म्हणून निश्चित करण्यात आलंय. बंगाल क्रिकेट असोसिएशननं गांगुली यांना AGM मध्ये आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलंय, तर हरभजन पंजाब क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व करतील.